उन्हाळ्यातील राजा म्हणजे आंबा आणि रानातील राजा म्हणजे रायवळी आंबा। जेव्हा त्याची गोडसर चव तिखटाशी एकत्र येते तेव्हा तयार होतो एक अनोखा स्वाद जो जेवणात एक सुंदर साथ चढवतो, ते म्हणजे आंब्याचे रायते। नमस्कार मंडळी, मी प्रिया, तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट या माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत कोकणातील खास रेसिपी, ती म्हणजे आंब्याचे रायते। हे रायते रायवळी आंब्यापासून बनवतात। ते आता उपलब्ध नव्हते त्यामुळे मी लालबाग आंबा घेतला आहे। सर्वप्रथम आपण हे आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। ही रेसिपी माझ्या सासूबाई म्हणजे सौ प्रवीणा सावंत यांनी मला सांगितलेली आहे आणि ही कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे। आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊया आणि त्यामध्ये आंबे घालूया। गॅस मोठा ठेवून हे आंबे आपण उकडवून घेऊया, जेणेकरून त्यातील डिंक निघून जाईल। अशा प्रकारे आंबा उकळून जर रायता बनवला तर त्याची चव अजून चांगली लागते। आता हे आंबे उकडले आहेत आणि ह्यातला डिंकही निघाला आहे। आता गॅस बंद करूया आणि भांडे झाकून ठेवूया। आता हे पाणी थंड झाले आहे आणि हे बघा आंबा किती चांगला उकडला आहे। आता हे आंबे चांगल्या पाण्याने धुवून घेऊया, जेणेकरून त्याच्यावरचा डिंक निघून जाईल। आता आंब्याच्या देठाकडचा भाग काढून टाकूया आणि साल काढून त्याची कोय वेगळी करूया। आता सालीवरचा गर आपण चमच्याने काढून घेऊया। आता आपण बघूया फोडणीसाठी काय साहित्य लागते। उकडलेले आंबे 6 ते 7, अर्धा कप गूळ, 1 मोठा चमचा लसूण, 7 ते 8 कढीपत्ता, 2 मोठे चमचे तिखट, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाव चमचा मोहरी आणि 2 चमचे तेल। सर्वप्रथम गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवूया। भांडे गरम झाले की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकूया। आता यामध्ये पाव चमचा मोहरी आणि कढीपत्ता टाकूया। आता त्यामध्ये लसूण ठेचून टाकूया आणि चांगले परतवून घेऊया। आता ह्यामध्ये हिंग टाकूया। आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून चांगले परतवून घेऊया। दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकून चांगले परतवून घेऊया। आता यामध्ये आंब्याचा गर टाकूया आणि चांगले परतवून घेऊया। आता यामध्ये 1 कप पाणी टाकूया आणि चांगले परतवून घेऊया। चवीपुरता मीठ टाकूया। आता अर्धा कप गूळ टाकूया आणि चांगले परतवून घेऊया। आता मंद आचेवर 5 मिनिट उकळून घेऊया। आपला रायता तयार झाला आहे। आपण आता सर्व करूया। हा रायता तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबतही खाऊ शकता। तर मंडळी, कशी वाटली ही आंब्याच्या रायत्याची रेसिपी तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।